गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, deep freezers, Visi cooler, LED televisions, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। अंबरनाथ व उल्हासनगर परिसरातील वाढत्या वीज समस्यांच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी महावितरणचे मुख्य अभियंता चिंतामणी मिश्रा यांच्यासोबत कल्याण येथील तेजश्री इमारतीत बैठक घेतली। 13 एप्रिलच्या रात्री झालेल्या वीज खंडितीबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। कॅम्प 4 परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला सुमारे 7 ते 8 तास वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला होता। याबाबत पूर्वतयारी का करण्यात आली नाही असा सवाल करत जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश किणीकर यांनी दिले। या प्रकरणी महावितरणने कार्यकारी अभियंता चकोले यांना रजेवर पाठवलं आहे। शहरातील वारंवार होणाऱ्या वीज खंडितीच्या पार्श्वभूमीवर खराब ट्रान्सफॉर्मर, वीज खांब व विद्युत वाहिन्या तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले। तसेच तक्रारींवर त्वरित कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा असंही स्पष्ट करण्यात आले। आम्ही वारंवार एमएससीबी मध्ये कल्याणला बैठका घेत होतो। सर्वच नगरसेवकांच्या माध्यमातून आमचे शहर प्रमुख असतील सर्वच बैठक घेत होतो, पण कोणती इम्प्लिमेंटेशन झाली नाही। आणि 13 तारखेला संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीच्या पूर्व संध्येला 4 नंबर 5 नंबर मध्ये पूर्ण वेळ लाईट नव्हती। आमचे सर्व बांधव विदाऊट लाईट बाबासाहेबांना हार घालण्यासाठी येतात। एक वेगळी भावना आमच्या सगळ्यांची असते आणि त्या काळामध्ये जे झालेला इन्सिडेंट्स आहे त्याची चौकशी करून संबंधित जे काही अधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो। आणि आज आपले सी मिश्रा साहेब त्यांनी आज आम्हाला एक कमिटी गठीत केलेली आहे आणि त्या माध्यमातून चौकशी करणार जे आहेत अधिकारी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलेले आहे। विद्युत वितरण कंपनीच्या माध्यमातून जे काही विद्युत पुरवठा केला जातो ते वारंवार त्याच्या तक्रारी घेऊन माननीय आमदार डॉक्टर बालाजी किणीकर 4-5 कॅम्प नंबर 4-5 आणि अंबरनाथ या विभागातील लोकप्रतिनिधींना घेऊन वारंवार बैठका घेत असतो, पण त्या बैठकीतून काही आउटपुट निघत नाही। आणि 13 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला जी लाईट एक फॉल्ट, केबलचा फॉल्ट आल्यामुळे लाईट गेली, ती लाईट रात्री 2 वाजेपर्यंत जवळजवळ ती लाईट बंद होती। आणि सुभाष टेकडी हा परिसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, तिथे बाबासाहेबांचे अनुयायी त्यांना पुष्पहार घालण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी येत असतात। आणि त्या लाईट नसल्यामुळे त्यातून सगळ्याच जनतेचा गैरसमज झाला। गैरसमजातून काही उद्रेक झाला असता, काही अनुचित प्रकार घडला असता, तो घडून दिला नाही। आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी, आमदार साहेबांनी मध्यस्थी करून तो अनुचित प्रकार घडून दिला नाही। आणि मग ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार असणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे। ती कारवाईची मागणी घेऊन आम्ही आज इथे आलो आणि ह्या कारवाई करण्याची त्या इथले सीए मिश्रा साहेब यांनी ते कारवाई करण्याची, चौकशी करण्याची समिती गठीत केली। त्या अधिकाऱ्यांवर कारवाई सक्तीच्या रजेवर पाठवले आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचं त्यांनी आश्वासन दिले, लेखी पत्र दिलेलं आहे। आणि हे कारवाई झाली पाहिजे हीच आमची मागणी होती, ती केलेली आहे। आणि इथून पुढेही लोकांना सेवा चांगली देण्याचं काम त्या विद्युत वितरण कंपनीचं आहे, कारण ते त्यांचे ग्राहकांना सेवा देणं त्या कंपनीचं काम आहे, त्यांनी ती दिली पाहिजे, ही आमची वारंवार मागणी असते। आपल्याकडे जे 13 तारखेला संध्याकाळी 8 वाजता जे इन्सिडेंट झाला होता की आपला जो GP1 इनकमर आहे त्याच्यावर केबल फॉल्ट होऊन जवळपास रिस्टोर करायला आपल्याला 5 तास आपल्याला 5 तास लागला जवळपास। तर त्या अनुषंगाने साहेबांनी मीटिंग ठेवली होती, कारण त्या दिवशी आपला पूर्वसंध्या होती बाबासाहेब आंबेडकर साहेबांची जयंतीचा आणि त्या दिवशी सगळे भाविक ते त्यांच्या दर्शनाला जातात। आणि अनफॉर्च्युनेटली तो त्या दिवशी त्या एरियामध्ये अंधार राहिला। तर त्या अनुषंगाने आम्ही पहिला तर कमिटी गठीत केलेली आहे, जे आमचे सुपरिटेंडेंट इंजिनियर सर्कल 1 चे आहेत थोरात साहेब, त्यांच्या अंडर एक कमिटी गठीत करतोय।
ते एन्क्वायरी करतील की पूर्णपणे म्हणजे काय चूक आहे आणि कोणाची चूक आहे. जोपर्यंत कमिटीचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत जे आमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत तिकडे उल्हासनगर 2 ला त्यांना आम्ही सक्तीचा रजेवर पाठवतोय आणि उल्हासनगर 1 चा एक्झिक्युटिव्हना आम्ही त्याचा चार्ज देतोय. चौकशी ते बोलू. ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.